हिंदू नववर्षाच्या शुभारंभाचा दिवस गुढीपाडवा। हा दिवस दारात गुढी उभारून साजरा केला जातो। कोल्हापुरातील ऐतिहासिक नाणी शस्त्र अभ्यासक तसंच संग्राहक ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक संदीप पाटील आणि मोडी लिपी अभ्यासक अनुराधा पाटील या दाम्पत्यानं पुस्तकांची गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण वेगळ्या पद्धतीनं साजरा केला। नवचैतन्यानं भारलेल्या वातावरणात नवसंकल्प करण्याच्या या दिवशी पाटील दाम्पत्यानं पुस्तकांची गुढी उभारत वाचन संस्कृती टिकवण्याचं आवाहन केलं। गुढी संस्कृतीची, गुढी नवविचारांची, नकोत जातीपातीच्या भिंती, गुढी ही समानतेची या संकल्पनेतून पुस्तकांची गुढी ही संकल्पना आम्ही विचारात घेऊन आम्ही आमच्या घरी यावर्षी पुस्तकांची गुढी उभारलेली आहे। वाचन संस्कृतीमुळे आपल्याला सर्वांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व नवतरुणाई जी आता सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल यामध्ये जे गुरफटलेले आहे यांना वाचनाची आवड लागावी, वाचनाचे महत्त्व कळावे याच्यासाठी ही गुढी, पुस्तकांची गुढी ही संकल्पना आपण विचाराधीन आणली आहे। जेव्हा आपण पुस्तकांचे वाचन जास्तीत जास्त करतो त्यामधून आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात होते। या ज्ञानाचा उपयोग आपल्याला प्रत्येक व्यक्तींना हे त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे देखील व्यक्तिमत्व घडवण्यासाठी याचा उपयोग होतो। ज्ञान हे एकमेकाला वाटून जास्तीत जास्त आपल्या समाजाचा उपयोग येते। याच्यातून प्रत्येक व्यक्तीचे हे ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला वाचनाची आवश्यकता आहे आणि वाचन संस्कृती पुढे नेण्याची देखील आवश्यकता आहे असे मला वाटते। पाटील दाम्पत्यानं आपल्या पारंपरिक सणाच्या निमित्तानं वाचन संस्कृती टिकवण्यासाठी राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे।